रिझनला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत वेगाने 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावने अकाउंट ओपन होतंय संघाचं आणि 2 धावने अकाउंट ओपन करतोय फलंदाज दिनेश. सोनादेवी टेमघर संघाचं अकाउंट ओपन झालेले ते 2 धावेने. सामना 3 षटकांचा आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये अष्टनायक ठाकूरवार संघाने विजय संपादन केलेला आहे. आजच्या दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. यावेळी प्लेयर मिस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 2 धावा. चांगली वापसी या चेंडूवर करताना गोलंदाज दिव्यदास आपण पाहतोय. यावेळी स्वतःच्या फालतूरमध्ये काय क्षेत्ररक्षण केले गेलेले मात्र 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. मात्र कौतुक करावे लागेल गोलंदाज देवीदास याचं. ज्याप्रमाणे स्वतःला झोकून दिलं होतं स्वतःच्या फालतूरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. धावसंख्या 1 ने वाढून होती ती धावपैकी 3 धावा. यावेळी सामना करेल फलंदाज प्रथमच संतोष. गोलंदाज देवीदास याचा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. देवीदास पहिल्या षटकात आलतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका. चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र चेंडू निघून जातोय या सीमा पार. हा षटकार आजच्या दिवसामधला दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. याबद्दल मागील सामन्यामध्ये ठाकूर पटेल संतोष याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये पहिला षटकार पाहायला मिळाला होता आणि या सामन्यामध्ये योगायोगाची गोष्ट म्हणजे सोनादेवी टेमघर संघाचा संतोष नावाच्या फलंदाजाकडून आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही षटकार संतोष नावांच्या फलंदाजाने मिळते. मात्र एकच धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता मात्र नकार तिथे दिनेश याचा पाहायला मिळाला होता. धावसंख्या सिंगलने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. बिंदास आणि दिनेश जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 10. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. देवीदासचा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी जमिनी लगत हा चेंडू जातोय तो स्क्वेअर रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव तिथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती धावफलकावर 12 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते सोनादेवी टेमघर संघाकडून. बिनबाद जिंदाबाद 12 धावा. कारण कुठल्या प्रकारचं विकेट इथे गमावलेलं नाही सोनादेवी टेमघर या संघाने. दिनेश खेळतो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर तर बिंदास याने एक बिंदास षटकार खेचून 7 धावांवर तो फलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. राजुरी संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. सरोली संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. गोटे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. आठव्या खेळण्याचा प्रयत्न एक हलकासा अपील तिथे पाहायला मिळाला होता मात्र पंच संमत नाहीत. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज दिनेश शहा धावचेत होतोय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे दिनेश ज्यांनी 5 होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंदाज कालुराम 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी खेळपट्टीवर गेलेला आहे. आता सामना करेल फलंदाज बिंदास जो वैयक्तिक षटकाच्या मदतीने 7 धावसंख्येवर फलंदाजी करतोय.
यावेळी कुठल्या प्रकारची धाव नाही, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे. चांगली गोलंदाजी आपण बघतोय गोलंदाज गोटे याच्या माध्यमातून. धावसंख्या 12. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोट्या दुसरं षटक घेऊन आलेलं आहे गावदेवी पिंपळकर या संघाकडून. यावेळी मात्र चेंडूला समोर केलेलं आहे. ते लॉंग ऑन रिजन मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलेलं आहे. तोपर्यंत एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल वाढून होते ते धावफलकावर 13 धावा. सोनाली संघाचा संघनायक आणि सरवली संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचंय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला आई गावदेवी सरवली विपक्ष आई गावदेवी सोनाली विपक्ष जय हनुमान सरवली या दोन संघामध्ये. यावेळी सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे पाहूया काय घडले तिथे. आणि षटकार. प्रयत्न तर चांगला केला होता, मात्र आपण जातोय आणि परिणाम स्वरूप धावसंख्या 6 ने वाढते. जयनमान सरवली संघाचा संघनायक आणि आई गावदेवी सोनाली संघाचा संघनायक आपण टॉस साठी आमच्या संयोजन कक्षासमोर यायचं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला आई गावदेवी सोनाली विरुद्ध जय हनुमान सरवली या दोन संघामध्ये. धावसंख्या 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सोडदेव टेमघर. आज पहिल्या सामन्यात अश्विन ठाकूरपेठ संघाने जॉली क्लब कामात्र संघाला पराभूत केलं होतं. तर आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय गावदेवी पिंपळकर विपक्ष सोनादेवी टेमघर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 19 धावा. धावसंख्या 19 आपण पाहतोय. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड. दोन षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय महेश. तर सामना केलेला फलंदाज बिंदास. वैयक्तिक 8 धावसंख्या खेळतोय, ज्यामध्ये एका षटकाचा समावेश आहे. नॉकशीटला आपण पाहतोय कालूराम, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. महेश यावेळी फुलटाच चेंडू होता, मात्र हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या अजूनही स्थिर आहे धावफलकावर 19 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ महेश गावदेव पिंपळकर संघाकडून आज शेवटचे षटकांसाठी आलेले आहे. यावेळी मात्र दिशा भरकटले पंचांचं वाटचं शर्यत आहे. आव्हान तर वाटच्या रूपाने धावसंख्या 20. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सुनील म्हात्रे सरांना पाहतोय. एका आगली वेगळी शैली त्यांची पाहायला मिळते. स्क्वेलिकचे पंच नेहमीच चेहऱ्यावर स्मित असणारे भाऊ पाटील. यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताळणी, धावसंख्या स्थिर आहे. चांगली वापसी करताना गोलंदाज महेश. 20 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय सोनादेवी टेमघर विरुद्ध गावदेवी पिंपळकर या दोन संघामध्ये. यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे आणि पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा शर्यतोय. तर या षटकामध्ये दुसरा वाईट चेंडू हाताळताना गोलंदाज महेश. धावसंख्या सिंगल वाढून होते ते धावफलकावर 21 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. महेश शेवटचे षटक हाताळतोय गावदेवी पिंपळकर या संघाकडून.
एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या एका धावीने ओढून होते. धावपलगट डबल टू 22 धावा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेव सोनाले विरुद्ध जय हनुमान सरवली या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच टॉस साठी आमच्या संयोजन कक्षासमोर यायचं आहे. सोनाली संघाचे संघनायक आणि सरवली संघाचे संघनायक. सरवली संघाचे संघनायक इथे आलेले आहे, तर सोनाली संघाचे संघनायक आपण यायचं आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या धावपलकर 22 धावा. महेश गावदेव पिंपळकर संघाकडून शेवटच्या षटकांसाठी आलेला आहे. यावेळी सामनाकारी फलंदाज कालूराम जो वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला मागील षटकामध्ये पाहायला मिळाला होता. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचीत बिंदास याची केली संपुष्टात आलेली आहे. धावसंख्या सिंगल वाढून होते ते धावपलकर 23 धावा. दोन फलंदाज बाद झालेले आहेत सुनील टेमघर या संघाचा. नवीन फलंदाज कैलास येतोय आणि लास्ट षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटच्या षटकामधील आपण जर विचार केला तर अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 27 धावांचं आव्हान सहजरित्या पार केलं होतं अश्विनी ठाकूर संघाने. पाहून या सामन्यामध्ये किती धावांचं आव्हान सोनाली टेमघर संघाकडून पाहायला मिळतंय. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 23 धावा. 23. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र क्लीन बॉल. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. दांडी गोल, चेंडू ब्युटिफुल. तर अशा प्रकारे इनिंगची समाप्ती झालेली आहे. प्रथम फलंदाजी करताना सोनाली टेमघर संघाने आपल्या धावपलकर धावा झळकलेल्या त्या 23 आणि 24 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते गावदेव पिंपळकर संघासमोर. तर वळूया आपण नाणेफेकीकडे. आई गावदेव सोनाले विपक्ष जय हनुमान सरवली या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. हा तिसरा सामना या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळेल. तर आई गावदेवी सोनाली संघाचे संघनायक आणि जय हनुमान सरवली संघाचे संघनायक पण आमच्या संयोजन कक्षासमोर बरोबर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सोनाली विपक्ष सरवली हा पुढील सामना आपण पाहणार आहोत. सनोप तानाजी देवेंद्र ठाणगे आपले हार्दिक स्वागत आहे. बारा संघांनी या स्पर्धेमध्ये आज सहभाग नोंदवलेला आहे. तर आई गावदेवी सोनाले जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जात आहे. युट्यूबवर ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. जवाहरी राजनोली आणि जयहनुमान सरवळे या दोन संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेव राजनोली आणि जयहनुमान सरवळे या दोन संघांमधील पुढील सामना आपण पाहणार आहोत. तर राजनोली संघाचा संघनायक आणि जयहनुमान सरवळे संघाचा संघनायक आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स कॉमेंट बॉक्स समोर यायचं आहे. राजनोली विपक्ष सरवळे या दोन संघांमधील पुढील सामना आपण पाहणार आहोत. ठाकूरपाडा संघाचे प्रशिक्षक किसनजी ठाकरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. तर राजनोली विपक्ष सरवली या दोन संघांमध्ये हा टॉस केला जातो हे आपण पाहू शकता. किसनजी ठाकरे जे कोच आहेत अश्विनी ठाकूरपाडा संघाचे आणि त्यांच्या प्रशिक्षक पदाखाली विजयजी बोनी ठाकूरपाडा संघाने केलेले आहे. त्यांचं चांगलं मार्गदर्शन ठाकूरपाडा संघाला
आज लाभलेला आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या टॉस केला जातोय. आपण पाहू शकता टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो सर राजुरी संघाने आणि राजुरी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी रांजणोली विपक्ष जयमान सरवली या दोन संघामध्ये. मात्र सुरू असलेला सामना आपण बघतोय गावदेवी पिंपळकर विपक्ष सोनादेवी टेमगर या दोन संघामध्ये. आपण पाहत आहात माननीय श्री शरद भोईर साहेबांचा जो वाढदिवस 13 जून आणि या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केले गेलेले आहे. 13 जून म्हटलं तर नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज दोन दिग्गज खेळाडूंचा वाढदिवस आहे. कारण मित्रांनो आजच्या दिवशी 1970 मध्ये लुझानचा टेस्ट तारा गोलंदाज क्रिस क्रेनचा जन्मदिवस आज आपल्याला पाहायला मिळत आणि आजच्या दिवशी 1991 मध्ये लॉकी फर्ग्युसन जो अष्टपैलू खेळाडू आहे त्याचाही वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येते कारण उद्या 40+ संघटनेचा तिरुपती दौराही असणार आहे. उद्या नक्कीच संपूर्ण श्रेणी 40+ तिरुपतीला रवाना होणार आहेत आणि नक्कीच त्यांच्या दौऱ्यासाठी आम्हा सर्वांकडून त्यांना नक्कीच प्रवास सुखाचा हो अशा हार्दिक शुभेच्छा आम्ही ॲडव्हान्स मध्ये देत आहोत. आणि प्रत्येक वर्षी नक्कीच त्यांचा दौरा असतोय. दादाचा बर्थडे झाल्यानंतर हा दौरा नेहमीच आयोजित केला जातोय. गणेश येतोय बॉलिंग मार्क करू पहिलं षटक घालण्यासाठी. आव्हान येते 24 धावांचं गावदेवी पिंपळखेडा संघासमोर. संतोष आणि भरत ही सलामी जोडी मैदानामध्ये तर गोलंदाजी मार्क करू गोलंदाज सलामीचं षटक घालण्यासाठी गणेश. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कारण भारताचे षटक नसल्यामुळे कुठली मर्यादा इथे पाहायला मिळत नाही. अगदी खोलवर विखुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यावेळी फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र दिशा प्रकटलेला आहे. पहिला चेंडू दिशान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि आव्हान तर धावणे आपण ओपन होते गावदेवी पिंपळखेडा या संघाचा. यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोललेला आहे. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. गणेश राईट आर्म उर्ध विकेटचा मारा करताना स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या सहारे जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. थोडंसं गज्जल क्षेत्ररक्षण आपण पाहतो आणि परिणाम स्वरूप जिथे 1 धाव होते तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुरुष राखते. धावसंख्या आपण पाहतोय धावपलीकडे 5 धावा. 24 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग गावदेवी पिंपळखेडा संघ करतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये 27 धावांचं आव्हान सहजरित्या पार केलं होतं. आव्हानाच्या रूपाने धावपलीकडे ऍड केली जाते. धावसंख्या धावपलीकडे 6 धावा. आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील दुसरा सामना आपण पाहतोय गावदेवी पिंपळखेडा विरुद्ध सोनादेवी टेमगर या दोन संघामध्ये. यावेळी बॉलर बॅक अतिशय
उत्कृष्ट फटका अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून सीमापार चौकार. सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज भरत याच्या बॅट मधून धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 10 धाव दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. स्ट्रेटवेचा फटका आपण पाहिला होता फलंदाज भरत याच्या बॅट मधून. अगदी पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी फुलटा चेंडूला एशापुरी मध्ये डोललेला आहे. गॅप मध्ये चेंडू आहे निघून जाईल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. भरत याच्या बॅट मधून हा चौकार येतोय परत. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 14 धावा. चौकारांच्या हॅट्रिकवर आपण पाहतोय आता मात्र भरत हा फलंदाज. पाहूया या स्पर्धेमधील चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम पाहायला मिळतोय का. धावसंख्या 14 केवळ 10 धावांची आवश्यकता आहे इथून. यावेळी मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. पहिल्या षटकाची समाप्ती झालेल्या निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी पिंपळगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून फक्त 10 धावांची आवश्यकता आहे गावदेवी पिंपळगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण गावदेवी पिंपळगाव संघाला पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये अशोक ठाकूरपाडा संघाने 27 धावांचा आव्हानाचा पाठलाग केला होता सहजरित्या आणि जॉली क्लब कामतगर संघाला पराभूत केला होता. तर आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना या स्पर्धेतील दुसरा सामना सध्या सुरू आहे जो सामना आपल्याला पाहायला मिळते गावदेवी पिंपळगर विपक्ष सोनादेवी टेमघर या 2 संघामध्ये. आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जहानवन सरवली विपक्ष गावदेवी रांजणोली या 2 संघामध्ये. दिनेश बॉलिंग मार्कवर. अतिशय हळूवार चेंडू हाताळलेला आहे. चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली. प्रयत्न तर होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ते 16 वर. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण. धावसंख्या 17. पूर्णपणे विजयगरी ऐकूच करताना आपण पाहतो या गावदेवी पिंपळगाव संघाला पूर्णपणे पाठ जड आहे सध्या गावदेवी पिंपळगाव संघाचा. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे ही कव्हर रिजन मध्ये. एका धावेसाठी एका धावेने संघाची धावसंख्या 18. 24 या मापक लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतो गावदेवी पिंपळगाव संघाला आणि सध्या स्थिती मजबूती पाहायला मिळते. पण इथून फक्त 6 धावांची आवश्यकता आहे गावदेवी पिंपळगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी सिंगल धाव कंप्लीट करतील फलंदाज. दूरवरून जोपर्यंत शतरक्षक चेंडू झेपावेल तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढून होते ते धावफलकावर 20 धावा. केवळ 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी पिंपळगाव संघाला. सिंगलने धावसंख्या वाढून होते ते धावफलकावर 21 धावा. केवळ इनमेन 3 धावांची आवश्यकता पिंपळगाव संघाला विजयासाठी. फुलटा चेंडू समोर केलेला चेंडू हा डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. अशा प्रकारे स्कोर लेवल झालेला आहे. फक्त एका धावेची आवश्यकता आहे गावदेवी पिंपळगाव संघाला विजय संपादन करण्यासाठी. अशा प्रकारे विजय फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यस पहिल्या सामन्यात विजय फटका गणेश ठाकरेच्या बॅट मधून पाहिला होता षटकार आणि या सामन्यामध्ये चौकार भरत याच्या बॅट मधून विजय फटका आपण पाहतोय. तर गावदेवी पिंपळगाव संघाने विजय संपादन केलेल्या अभिनंदन गावदेवी पिंपळगाव आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सोनादेवी टेमघर संघाचा नक्कीच मनस्वी धन्यवाद. हार्ड लक टेमघर अँड अभिनंदन.